आता जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने चक्क गॅस सिलेंडरच्या बाबतीत 8 मोठे आणि अतिशय कडक निर्णय घेतले आहेत. आता हे 8 नियम पाळले नाही तर गॅस सिलेंडर मिळणार नाही. संपूर्ण देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय, ज्यामुळे लोक रांगा लावून गॅस सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करतायत. तर काही ठिकाणी गॅसची फसवणूक होते, चोरी होते, काळा बाजार होऊन हॉटेल्सना घरगुती सिलेंडर दिल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळेच सरकारने गॅस ग्राहकांसाठी नवीन 8 कडक नियम लागू केले आहेत. आता 1 मे पासून तुमच्याकडे जर हे कागदपत्र नसेल तर तुम्हाला एकही गॅस सिलेंडर मिळणार नाही. मग तुमचा गॅस कोणत्याही कंपनीचा असू दे, HP, इंडेन किंवा भारत गॅसचा जरी असला तरी तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील. आता हे 8 नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्ही कितीही लांब रांगेत उभे राहा, बुकिंग करा किंवा खिशात पैसे असूनही तुम्हाला रिकामा सिलेंडरच पाहावा लागेल. आता 30 एप्रिल नंतर गॅस सिलेंडरच्या काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. बघा, सरकारने हे जे 8 नियम काढलेत ते नीट समजून घ्या, नाहीतर वेळेवर पैसे असूनही गॅस मिळणार नाही. कारण सरकारने अतिशय कडक आणि भयानक नियम लागू केले आहेत. आता या 8 पैकी पहिले 4 नियम तुमच्या फायद्याचे आहेत, ज्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. पण शेवटचे 4 नियम मात्र एकदम धक्कादायक आहेत, ज्यामुळे सामान्य माणसाचा त्रास आता कैक पटीने वाढणार आहे. आज आपण एका अतिशय गंभीर आणि आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत. सरकारने गॅसचे नवीन रेट आत्ता जाहीर केलेत. यातली आनंदाची बातमी म्हणजे गॅसचे भाव आता घटलेत आणि आजपासून हे नवे दर लागूही झालेत. तुम्ही कोणताही LPG सिलेंडर वापरत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. पण काही लोकांसाठी ही धोक्याची सूचना सुद्धा असू शकते. जर आत्ताच गॅस भरला तर कदाचित तुम्ही वाचू शकाल. मग 1 मेला गॅस मिळेल की नाही याची पूर्ण माहिती देणार आहे. पण तुमची ही आनंदाची लाट जास्त वेळ टिकणार नाही, कारण सरकारने गॅसवर हे 8 जाचक नियम लादलेत. या नियमांमुळे तुमची सोय तर होईलच, पण एका साध्या चुकीमुळे खिशाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुद्दा नीट कान देऊन ऐका, कारण यातलं प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याकडच्या बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी LPG सिलेंडरच वापरला जातो. मोदी सरकार येण्यापूर्वी गॅसचे भाव खूपच कमी होते. अगदी 400 ते 500 रुपयांत सिलेंडर मिळायचा. त्यानंतर मोदी सरकारने नियम बदलला की गॅस 700-800 रुपयांना मिळेल आणि वरचे पैसे सबसिडी म्हणून थेट तुमच्या खात्यात पडतील. 400चा गॅस अचानक 800चा झाला. सुरुवातीला ती जास्तीची रक्कम खात्यात यायची, पण आता या सबसिडीवर सुद्धा सरकारने मोठी कात्री चालवली आहे. पहिले काही वर्षे सगळं सुरळीत होतं, पण आता ही सबसिडी अनेकांची बंद झाली आहे, कारण सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पहिला नियम असा की ज्यांचं उत्पन्न कमी आहे, फक्त त्याच गरीब कुटुंबांना आता सबसिडी मिळेल. म्हणजे गरजूंच्या खात्यातच हे पैसे आता जमा होतील. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर तुमची सबसिडी कायमची बाद होऊ शकते. जर तुमच्या बँक खात्यात गॅसचे पैसे परत येत नसतील तर समजून जा की सरकारने तुमची सबसिडी रोखली आहे. मग ती पुन्हा चालू करण्यासाठी काय करायचं? तुमचं उत्पन्न कमी असूनही सबसिडी मिळत नसेल तर कोणता अर्ज तातडीने भरायचा हे मी पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी गॅसचे इतर कडक नियम नीट समजून घ्या. दुसरा जो सर्वात मोठा नियम आहे तो नाही पाळला तर 1 मे पासून गॅस मिळणं विसरा. तुम्ही घरी बसून जे गॅस बुकिंग करता ते आता वाटतं तितकं सोपं राहिलं नाहीये. गॅस बुक करताना तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणं आता बंधनकारक आहे. तुमच्या गॅस कार्डला जर आधार आणि मोबाईल जोडलेला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करता येणार नाही. आणि बुकिंगच झालं नाही तर गॅस मिळणं तर लांबचीच गोष्ट आहे. आधीच गॅसची टंचाई आहे, कारण बाहेर अमेरिका आणि इराणचं युद्ध भडकलंय. तुम्हाला माहितीच आहे की लोक गॅससाठी कसे रांगेत उभे आहेत. गॅससाठी 4-5 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. त्यामुळे गॅस देताना तुमची ओळख आता वेगळ्या पद्धतीनं तपासली जाणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा नियम लक्ष देऊन ऐका, तो म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम. म्हणजे नक्की काय? जेव्हा गॅसवाला गाडी घेऊन तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्हाला स्वतःचा अंगठा किंवा चेहरा दाखवून ओळख पटवून द्यावी लागेल. आता यापुढे बोटांचे ठसे किंवा फेस व्हेरिफिकेशन हे बंधनकारक असणार आहे. आधी कसं होतं, बुकिंग केलं की गॅस मिळायचा, पण आता अंगठा लावल्याशिवाय गॅसला हातही लावता येणार नाही. चौथा नियम तुमच्यासाठी फायद्याचा किंवा नुकसानीचा ठरू शकतो. तो म्हणजे 2025 पासून जे सुरू झालं होतं ते आता 2026 मध्ये पूर्णपणे लागू झालंय. गॅसचं ऑनलाईन बुकिंग करणं आता सक्तीच आहे. आधी तुम्ही फोन करून गॅस मागवू शकत होतात, पण आता फोन बुकिंग बंद करून फक्त ॲप किंवा वेबसाईटवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. फोन केला तर गॅस मिळणार नाही. मग हे बुकिंग कसं करायचं ते मी पुढे सांगतोच.
सर्वच कंपन्या आता हा नियम हळूहळू सक्तीचा करत आहेत. सध्या फोन लागत असला तरी लवकरच तो पूर्ण बंद होईल. 5वा नियम सगळ्यांनी सावध होऊन ऐका. हा खूप महत्वाचा आहे. आता बघा, एकाच घरच्या पत्त्यावर 2 गॅस कनेक्शन असतील तर ती रद्द केली जातील. एकाच घरात 2 वेगळ्या नावांनी गॅस कनेक्शन घेतलं असेल तर एक सिलेंडर गायब होईल आणि तुमचे पैसे सुद्धा पाण्यात जातील. आता पुढचा 6वा नियम चांगला आहे. तो म्हणजे गॅस ट्रॅकिंग सिस्टम. गॅस बुक केल्यावर तो नेमका कुठे आहे हे तुम्ही आता मोबाईलवर बघू शकणार आहात. बुकिंग झालं का, गाडी कुठे आहे, डिलिव्हरी देणारा मुलगा कुठपर्यंत आलाय, गाडी निघाली आहे की नाही, हे सगळं आता लाईव्ह बघता येईल. यामुळे गॅस चोरीची भीती संपेल आणि तुमचं टेन्शन सुद्धा कायमचं कमी होईल. 7वा नियम पण खूप भारी आहे. आधी एका व्यक्तीला महिन्यात एकच सिलेंडर मिळायचा, पण आता हा नियम शिथिल होणार आहे. घरात मोठी माणसं असली की एक गॅस महिनाभर टिकत नाही. त्यामुळे आता एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्हाला घेता येतील. 8वा नियम आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, तसेच गॅस किती स्वस्त झालाय हे आपण आता लगेच पाहणार आहोत. आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण यापुढे तुम्हाला कागदी पावती मिळणं कायमचं बंद होणार आहे. गॅस आल्यावर थेट तुमच्या मोबाईलवर डिजिटल पावतीचा मेसेज धडकेल. जुन्या कागदपत्रांचा जमाना आता संपलाय. सरकारने हे कडक पाऊल उचललंय ते केवळ भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी. पण थांबा, जर तुम्ही 2 नावांनी गॅस लाटण्याचा प्रयत्न करत असाल तर आता खैर नाही. तुमच्यावर मोठा दंड बसणार हे नक्की. चुकीच्या मार्गाने गॅस घेणाऱ्यांचे कनेक्शन तर कापले जातीलच, पण खोटी कागदपत्र दिली असतील तर तुमचं नाव कायमचं ब्लॅकलिस्ट होईल. रेशन कार्ड आणि आधार कार्डमधील माहिती जुळत नसेल तर तुमची हक्काची सबसिडी खात्यात जमा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर पैसे अडकले असतील तर तातडीने उत्पन्नाचा दाखला द्या आणि मोबाईल लिंक आहे का ते तपासून घ्या. गॅस बुकिंगसाठी फक्त माय LPG किंवा अधिकृत ॲप्सच वापरा आणि आपलं बँक खातं अपडेट ठेवून डिजिटल व्यवहारावर भर द्या. सरकारने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार 1 मे पासून सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त होतोय याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जे नवीन भाव बदलणार आहेत ते आता तातडीने लागू होतील. आपण सरकारचे हे 8ही कडक नियम पाहिले, जे तुमच्या फायद्याचे असले तरी सुरुवातीला तुमची मोठी धावपळ उडवू शकतात. ही डोकेदुखी कशी टाळायची ते आता शांतपणे समजून घेऊया. बघा, पहिला मुख्य विषय आहे तो म्हणजे तुमच्या सबसिडीचा. ज्यांचं उत्पन्न कमी आहे फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार. अनेकांना वाटतंय की सबसिडी येतेय, पण प्रत्यक्षात ती बंद झालेली असते. जर उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असूनही पैसे येत नसतील तर वेळ न घालवता गॅस ऑफिसला जा आणि उत्पन्नाचा दाखला जमा करा. तुमचं बँक खातं आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डसोबत लिंक असणं अनिवार्य आहे. तरच बंद झालेली सबसिडी पुन्हा सुरू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायोमेट्रिक. आता गॅस चोरीला कायमचा लगाम लावण्यासाठी सरकारने बायोमेट्रिकचा बडगा उगारला आहे. तुम्ही घरी नसाल तरी टेन्शन घेऊ नका. घरातील 18 वर्षांवरील सर्वांची माहिती अपडेट ठेवा, जेणेकरून कुणीही गॅस घेऊ शकेल. नवीन सिस्टीमची भीती वाटतेय? मग घरातील शिकल्या सवरल्या मुलांची मदत घ्या किंवा थेट एजन्सी गाठा, पण गाफील राहू नका. एकाच घरात 2 कनेक्शन असतील तर रेशन कार्डचा पुरावा देऊन स्वतःला दंडापासून वाचवा. सर्वात मोठी बातमी म्हणजे 1 मे पासून गॅस 13.50 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. पण सावधान, जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे पुरवठा कधीही विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे गॅस वाचवा आणि पैसे वाचवा, हाच आपला मंत्र असायला हवा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं की गॅस सिलेंडरच्या बाबतीत 1 मे पासून नेमके काय बदल होणार आहेत. पण फक्त हे नियम ऐकून चालणार नाही, तर तुम्हाला आता प्रत्यक्ष काय कृती करायची आहे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. नीट लक्ष देऊ नये का, कारण ही माहिती तुमच्या खिशावरचा ताण कमी करणारी आहे. पहिली पायरी, तुमची KYC तपासा. अनेकांचा गॅस केवळ यामुळे बंद होतो कारण त्यांची KYC पूर्ण नसते. तुमच्या गॅस एजन्सीला ॲपवर जाऊन किंवा थेट ऑफिसला जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे खात्री करून घ्या. जर नसेल तर 1 मे नंतर तुमची सबसिडी कायमची बंद होऊ शकते. दुसरी पायरी, बायोमेट्रिक अपडेट. जर तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींच्या नावावर गॅस असेल तर आणि त्यांची अंगठी जुळत नसेल तर आत्ताच फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडून ठेवा, जेणेकरून गॅसवाला घरी आल्यावर तुमची धावपळ होणार नाही. तिसरी पायरी, माय LPG ॲप डाउनलोड करा. आता फोन लावून गॅस बुक करण्याचा जमाना संपला आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यावर तुम्हाला ट्रॅकिंगची सोय मिळते आणि फसवणूक टळते. त्यामुळे हे अधिकृत ॲप आजच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. आधार लिंकिंग, आजच गॅस कनेक्शनला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करा. उत्पन्नाचा दाखला, जर सबसिडी हवी असेल तर
आणि उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर उत्पन्नाचा दाखला एजन्सीमध्ये जमा करा. बायोमॅट्रिक. घरातील किमान 2 सदस्यांची बायोमॅट्रिक माहिती गॅस कार्डवर अपडेट ठेवा. ऑनलाईन बुकिंग. गॅस बुक करण्यासाठी फक्त अधिकृत ॲप आणि पोर्टलचाच वापर करा. एका कुटुंबात एकच कनेक्शन. दंड टाळण्यासाठी एकाच पत्त्यावर असलेले अतिरिक्त कनेक्शन सरेंडर करा. आता मला तुमच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने हा बायोमॅट्रिकचा आणि ऑनलाईन बुकिंगचा निर्णय घेऊन सामान्यांचा त्रास वाढवला आहे की चोरी थांबवण्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर कमेंटमध्ये नो सबसिडी असं लिहा, म्हणजे त्यावर उपाय सांगणारा पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपलं काही घरातील गृहिणी, तुमचे मित्र आणि नातेवाईक यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आत्ताच शेअर करा. कारण गॅस ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे. कुणाचेही कनेक्शन वेळेअभावी कापू नये यासाठी ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. असेच ताज्या अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरक्षित राहा आणि डिजिटल युगासोबत स्वतःला अपडेट ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.